उपवास असला म्हणजे मी नक्की साडी वेअर करते, छान वाटतं. मला साडी नेसायला पर्सनली आवडतं, त्यामुळे मी आज साडी वेअर केली होती. कारण आज होती संकष्टी चतुर्थी अधिक मासमधली. तर संध्याकाळची जी काही देवपूजा होती ती झाली. तर हे बघा दुपारी हा मेनू मी बनवलेला होता आज उपवासाचा. त्यानंतर आता संध्याकाळचं जेवण बनवायला घेतलेलं आहे. तर अधिक मासमधली जी चतुर्थी असते ना ती म्हणजे खूप जास्त स्पेशल असते. आपण जे पण काही पूजा वगैरे करतो ना यात ती जास्त लागू पडते असं म्हणतात. तर माझी तर दर महिन्याला संकष्टी असतेच. तर दिवसभर उपवास होता, तर संध्याकाळी म्हटलं नैवेद्यासाठी आपण काहीतरी छान बनवूया, म्हणून मी इथं मटर पनीर बनवून घेते. ग्रेव्ही वगैरे तयार करून घेतली, तोपर्यंत कणिक वगैरे मळून घेतली आणि आता एका साईडला शिरा बनवून घेते. मोदक बनवायचे होते पण माझ्याकडे काही सुकं नारळ नव्हतं आणि ओलं नारळही नव्हतं, त्यामुळे म्हटलं मग शिरा तरी बनवावा, कारण नैवेद्यामध्ये गोड पदार्थ पाहिजेच. केळी वगैरे पण होती, म्हणून म्हटलं चला आपण छान असा प्रसादाचा शिरा बनवूया, मुलांना देखील खूप आवडतो. तर एका साईडला शिरा बनवून घेते, भाजी तयार करून घेणार आणि लगेचच चपात्या बनवून घेणार आहे. तर आज ना मी विचार केला होता सकाळी लवकर ब्लॉग शूट करायचा, पण सकाळी काही जमलंच नाही कारण आदित्यचं स्कूल वगैरे देखील चालू आहे. त्यामुळे मग म्हटलं चला संध्याकाळचं का होईना आपण संध्याकाळचा मिनी ब्लॉग शूट करूया. त्यामुळे मग मी इथं हा मिनी ब्लॉग शूट केलेला आहे. तर हे बघा जेवण वगैरे बनवून झालेलं आहे. नैवेद्याचा मी आता इथं ताट करून घेते. जास्त काही तळण वगैरे मी काढलं नाही, कारण दुपारी देखील साबुदाण्याचे वडे वगैरे खाल्ले गेले होते, म्हणून ऑइली मी थोडं स्किप केलं. तर इथं मी आता नैवेद्याचं ताट तयार करते. फौजींना नैवेद्य दाखवायला सांगेल आणि लगेचच आम्ही उपवास सोडणार आहोत. जेवण बनवता बनवता मला 9-9:30 झालेच होते आणि तोपर्यंत उपवास सोडायची देखील वेळ झाली होती, म्हणून पटकन मी आता इथं नैवेद्य दाखवते आणि लगेचच जेवणला बसणार आहे. आणि त्यासोबतच माझा आजचा हा ब्लॉग मी स्टॉप करणार आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.